प्रभागातल्या काय काय मेन समस्या जाणवतात की त्या सोडवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पाण्याची समस्या तर मॅडम सगळ्यात मोठी आहे. त्यानंतर बेरोजगारी आणि गुन्हेगारी. पूर्ण ताबा केलेल्या गुन्हेगारांना पाठवून घर खाली करतात आहे, वस्ती खाली करतात आहे. लोकांकडून 2-2, 5-5 लाख मागून घर द्यायचं बोलतात आहे. रोड चांगले नाही आहे. इतके समस्या केला करता करता 10 वर्ष लागतील. गुन्हेगारी वाढण्याचं कारण म्हणजे अंमली पदार्थ. इथं खुलेआम भेटतात आहे, पोलिसांची धाक नाही आणि इतका पोलिसांना काय हप्ते जातात का मग? बिना हप्त्याचं मॅडम काही चालू नाही शकतं ना. गेल्या 8 वर्षानंतर ते आमच्याच कामावर दुसरे स्थानिक नगरसेवकांनी आपल्या नावाची पाटी लावून SRAवर आपलं स्वतःचं नाव लावून हे काम केलं, मी दाखवलं. लग्नाचे हॉल बनलेले, पण त्याच्यात अतिक्रमण होतं, त्यात कोण आक्षेप घेतच नाही. पण त्या मनाने ते विकास काहीच पोचला नाही. पोचू नाही शकतं ना मॅडम. वस्ती वाढतच चालली. बाहेरून लोक येतात, पत्रे घेतात, ठोकतात, इंडस्ट्री एरिया डोंगरात कुठं पण घरं बांधत चालले. त्यांच्यापर्यंत विकास पोचणार कसं? नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बखर लाईव्ह पुण्यातील प्रत्येक प्रभागांमध्ये आम्ही बखर लाईव्हच्या माध्यमातून फिरतोय आणि तिथल्या सर्वसामान्यांशी बोलतोय आणि आजी माजी नगरसेवक आणि इच्छुक नगरसेवकांशीही बोलतोय. इच्छुक नगरसेवकांचं त्या प्रभागाविषयीचं नेमकं विजन काय आहे, धोरण काय आहे, हेही आम्ही समजून घेतोय. त्या पार्श्वभूमीवर आज मी प्रभाग क्रमांक 17मध्ये आलोय आणि प्रभाग क्रमांक 17मध्ये आलो असताना इथे आम्हाला इच्छुक उमेदवार खंडू लोंढे भेटलेत. दादा, तुमचं स्वागत बखर लाईव्हमध्ये. मुळात तुमच्या प्रभागात आम्ही सकाळपासून फिरतोय. इतकं काम करण्याची गरज आहे तुमच्या प्रभागामध्ये की म्हणजे अनेक समस्या आहेत. बेसिक सुविधाही तुमच्या प्रभागाला मिळालेल्या नाही आहेत आणि त्या सगळं चॅलेंज तुमच्या समोर असणार आहे. तुम्हाला नेमकं तुमच्या प्रभागातल्या काय काय मेन समस्या जाणवतात की त्या सोडवल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? पाण्याची समस्या तर मॅडम सगळ्यात मोठी आहे. त्यानंतर बेरोजगारी आणि गुन्हेगारीला स्थानिक नेते लोक मदत करतात म्हणून गुन्हेगारी जास्त वाढते. 1-1.5 महिन्याला एक तरी मर्डर होतं मॅडम रामटेकडीमध्ये. आणि दुसरं म्हणजे SRAचं बिल्डरनी सर्व नेते मंडळी सामाजिक कार्यकर्त्यांना पकडून पूर्ण ताबा केलेल्या गुन्हेगारांना पाठवून घर खाली करतात आहे, वस्ती खाली करतात आहे. लोकांकडून 2-2, 5-5 लाख मागून घर द्यायचं बोलतात आहे. त्याच्यावर कोण मध्ये पडत नाही आणि साधारण व्यक्ती कुठपर्यंत पोचू शकते. आज हे इथं कोणीतरी काम केलं पाहिजे, जे लोकांची मदत झाली पाहिजे. आणि गेले 8 वर्ष झालं इथं, गेल्या 2 वर्षापासून तर प्रशासन लागू असल्यामुळे कोणचा अधिकारी ध्यान देत नाही. आणि आमची अशीच इच्छा आहे की इथं सगळे नेते मंडळी असू, या पक्षातले, या आपले जिल्हा अधिकारी असू, कॉर्पोरेशनचे कमिशनर असू, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की हा खूप मोठा एरिया आहे, स्लम एरिया मॅडम. 20-22 हजार लोक राहतात. पण विकासाच्या नावावर इथं काही नाही. आमदार निधीतनं काय आलं नाही, खासदार निधीतनं नाही. गेले 8 वर्ष झालं फक्त पब्लिक धूळ खाती. रोड चांगले नाही आहे. इतके समस्या केला करता करता 10 वर्ष लागतील. कारण ही वस्ती कमी करून 20-25 वर्ष मागे गेलेली. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. 20 ते 25 वर्ष मागे गेलेली ही वस्ती आहे. इथे तुम्ही जसं म्हणालात की महिन्याला एक मर्डर होतो आणि आम्ही ज्यावेळी नागरिकांशी बोललो तिथल्या ज्या महिला आहेत त्यांनी सांगितलं की कुठल्याही एरियातले किंवा आमच्याही एरियातली म्हणजे अल्पवयीन गुन्हेगार इथं येतात. अंमली पदार्थांचं अगदी खुलेआम इथे विक्री केली जाते आणि ते आजूबाजूंच्या घराच्या बाजूला बसून किंवा कुठे आडोसा बघून या सगळ्या गोष्टी करतात. याचा त्रास इथल्या महिलांना देखील होतोय. एकूण ही समस्या खूप गंभीर होती आहे. प्रत्येक वस्तीमध्ये आम्ही फिरतोय. एकूणच वस्तीच्या प्रभागामध्ये ही समस्या मोठी जाणवती. आत्ता पोलीस चौकी पण झाली आहे. पण काय वाटतं, प्रशासनाचा किती अंकुश आहे आणि या सगळ्या मुलांसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे? काय वाटतं मॅडम? गुन्हेगारी वाढण्याचं कारण म्हणजे अंमली पदार्थ. इथं खुलेआम भेटतात आहे, पोलिसांची धाक नाही आणि इतका पोलिसांना काय हप्ते जातात का मग? बिना हप्त्याचं मॅडम काही चालू नाही शकतं ना. कोणची गोष्ट चालायला कोणाचा तरी पाठपुरावा, पाठीवर हात असल्यामुळे गुन्हेगारी खूप ओपन आहे. दारूचे धंदे, मटक्याचे धंदे आणि एक साधारण लहान मुलगा पण इथं दारू घेऊ शकतो आहे. त्याच्यावर रोख पडली पाहिजे. त्याच्यासाठी लोकांनी पुढं आलं पाहिजे. चौकीसाठी आम्ही आंदोलन करून चौकी करून घेतली, पण लोकांची एकी खूप गरजेची आणि गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणून लोक बाहेर येत नाही या गोष्टीला. दादा, तुमचे बाबा नगरसेवक होते, तुमची आई नगरसेवक होती, याच प्रभागातून होती, इथेच तुम्ही काम केलं. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे त्यांनी केलेलं काम तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतं का? म्हणजे
हो मॅडम, आम्ही खूप काम केलं. पूर्ण इंडस्ट्री एरियामध्ये रस्ते केले. रामटेकडीच्या टाकी, पाण्याची जी टाकी आहे ती 12 वाड्यांना पाणी जाते. हिंदू दफनभूमी केली, मुस्लिम दफनभूमी केली, लग्नासाठी हॉल केला, गार्डन केलं, सर्व महापुरुषांचे नावं देऊन कामं केले. पण गेले 8 वर्षानंतर ते आमच्याच कामावर दुसरे स्थानिक नगरसेवकांनी आपल्या नावाची पाटी लावून SRAवर आपलं स्वतःचं नाव लावून हे काम केलं. मी दाखवलं, उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं, त्याचेच उद्घाटनं परत केले. ह्या गोष्टीमुळे आम्ही पण थोडेसे नाराज आहे की प्रशासन त्या कामासाठी परत येऊन उद्घाटनं करतात ते आमचे नावं काढून जे आम्ही केलेली. कोणी केलं असं? स्थानिक नगरसेवकांनी. इथल्या स्थानिक नगरसेवक. हो मॅडम. इथे तुम्ही गार्डनचा उल्लेख केला, पण त्या गार्डनच्या अगदी बाजूला कचरा डेपो आहे आणि त्या गार्डनची ही अवस्था मी बघितली, अत्यंत वाईट आहे. काही त्याचा फायदा नाही आहे. मॅडम, 2017ला गार्डनच्या आतमध्ये कचरा डेपोवाल्याने अतिक्रमण करून 5 गुंठे एक्स्ट्रा घेतलं. त्याचा विरोध केला नाही कोणी. स्थानिक नेत्यांनी काय केलं नाही. गार्डन खूप मोठं होतं. बॅक साईडचा जो प्रोजेक्ट होता तो आतमध्ये आला तरी विरोध नाही झाला. तर जिथे साठं लोट आहे ते दिसून येतं. एकूण मिलीभगत बघायला मिळते का? हो मॅडम. हो. कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची आणि नेते मंडळींची मिलीभगत आहे. किंवा महापुरुषांच्या नावावर हे उद्यानं बनलेले, लग्नाचे हॉल बनलेले, पण त्याच्यात अतिक्रमण होतं, त्यात कोण आक्षेप घेतच नाही. जर तुम्हाला पक्षाने संधी दिली आणि जर तुम्हाला तिकीट मिळालं आणि तर तुम्हाला अशा 3-4 गोष्टी काय प्रायोरिटीवर कराव्याशा वाटतात या वस्तीसाठी, आणि तुमचं त्यासाठीचं विजन काय असणार आहे? मॅडम, पहिलं तर आपल्या एरियामध्ये हॉस्पिटल नाही आहे. त्यासाठी आम्ही 25 गुंठे जागा राखीव ठेवली होती 2017ला. आज तिथं एक पाय ठेवा एवढी पण जागा नाही, इतकं अतिक्रमण झालेलं आहे. आणि दुसरं एक शाळेचं, मराठी शाळा ही आम्हीच बांधलेली आहे. तर एक इंग्लिश शाळेचं आहे. आणि दुसरं म्हणजे पोलीस चौकी नामाला इथं पोलीस स्टेशनची गरज आहे. आणि विकास करायचं बोललं तर एक चांगली पार्टी आणि चांगली नेते मंडळी जे इथं आपल्याला फंड देऊन विकास करता येईल, कारण एरिया खूप मोठा आहे. मॅडम, साधारण किती टक्के मतदान आहे इथे? मॅडम, इथं 50%च्या आत होतं मतदान. 20,000 लोकसंख्या आहे. 9-10 हजार वोटिंग होती, पण भाड्याने राहणारे लोकसंख्या जास्त आहे. एक 7-8 हजार लोक एक्स्ट्रा आहे. हो, पण त्या मनाने इथे विकास काहीच पोचला नाही. पोचू नाही शकता ना मॅडम. वस्ती वाढतच चालली. बाहेरून लोक येतात, पत्रे घेतात, ठोकतात. इंडस्ट्री एरिया डोंगरात कुठं पण घरं बांधत चालले. त्यांच्यापर्यंत विकास पोचणार कसा? याला आळा कोणी घालायला हवा असं वाटतं? स्थानिक नेत्यांनी घातलं पाहिजे मॅडम, जे सत्तेत आहे. कारण वस्ती वाढली नाही पाहिजे. बाहेरून लोक येतात, कुठून येतात, त्यांचं राशन कार्ड, आधार कार्ड चेक केलं पाहिजे. येऊन फक्त वस्ती वाढत राहिली तर विकास कुठून होणार आहे? तुमचं विजन काय असेल आता? काय 3 गोष्टी तुम्ही कराल? मॅडम, पहिलं बोललो ना तुम्हाला, पहिलं तर हॉस्पिटल, बाकी सर्व गोष्टी झालेल्या, हॉल आहे, गार्डन, हॉस्पिटल, शाळेवर व्यवस्थित काम आणि रस्ते आणि पाणी. गुन्हेगारी रोखण्यासाठी, बाल गुन्हेगारी आणि व्यसनाधीनता रोखण्यासाठी काय वाटतं तुम्हाला? काय कराल तुम्ही? व्यसन जे मिळतात ना मॅडम, गांजा, दारू, हे ओपनली, हे बंद झालं पाहिजे पहिलं. त्याशिवाय नाही होऊ शकतं. लहान मुलगा पण घेऊ शकतंय, मग ते गोष्टी थांबू कशा शकते आपण? प्रभाग क्रमांक 17मधून इच्छुक असणाऱ्या एकूण खंडूदादांनी ही सगळी परिस्थिती समजून सांगितली आणि वस्तीमध्ये अल्पवयीन जे गुन्हेगार आहेत, अल्पवयीन व्यसनाधीनता जी वाढती आहे, तिचा मोठ्या प्रमाणावर इथे समस्या इथल्या सगळ्याच नागरिकांना होती आहे. साध्या गोष्टी आहेत. पाणी पोचलेलं नाही आहे, ड्रेनेजचा मोठा विषय, रस्त्याचा मोठा विषय, गार्डन आहे पण त्या गार्डनचा अद्याप म्हणजे कुठलीही त्याची अवस्था व्यवस्थित नाही आहे की जिथे गार्डनमध्ये कोणी जाऊन बसू शकेल. त्याच्या बाजूलाच कचरा डेपो आहे. मोठ्या प्रमाणावर मतदार इथे राहतात. मोठी वोट बँक इथे आहे, मात्र विकास कुठलाच नाही आहे. एकूण हे सगळं जर करायचं असेल तर तुमच्यासमोर खरंच मोठं आव्हान आहे. तुमच्या पुढच्या भावी राजकीय वाटचालीसाठी बखर लाईव्हकडनं खूप खूप शुभेच्छा. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.